प्रेरणा, तुझा अण्णा केदारनी कुठल्या प्रकारे छळ केला, त्यांनी बळजबरी केली का, या सगळ्या प्रश्नांना आपण मागे सारायला हवं. आणि कसलं चारित्र्य ग, तुझ्यावर कोणीतरी अत्याचार केला पण तुझं कुठलं चारित्र्य भंग होणार आहे? आणि तुला खरंच असं वाटतं का माझं फक्त तुझ्या शरीरावर प्रेम आहे? नवरा आहे का मी तुझा? अरे नवरा फक्त आणि फक्त शरीरावर प्रेम करणारा कधीच नसतो, नसावा. बायको अर्धांगिनी असं म्हणतात ना, पण बायकोने नवऱ्याचा संपूर्ण आत्मा व्यापलेला असतो ग. आणि हे सगळं असं असताना मी फक्त फक्त तुझ्या शरीरावर प्रेम करतो असंच वाटतं का तुला? नाही, पण अजित, आता आपल्या समोर जे प्रश्न उभे राहणार आहेत ना, त्या प्रश्नांची उत्तरं नाही देऊ शकणार आपण. म्हणून मी तुला म्हणते, माझा आई, मला माझ्या नशिबावर सोडून दे ना प्लीज. मला माहितीये तू इतर पुरुषांसारखा, इतर नवऱ्यांसारखा नाहीयेस, म्हणून सांगते, एकदा ऐक माझं, एकदा माझ्यावर विश्वास ठेवून बघ. अरे लोक जे प्रश्न विचारतील ना आपल्याला, त्याची उत्तरं नाही देऊ शकणार आपण. तो अण्णा म्हणत होता तेच बरोबर होतं. 8 दिवस 9 रात्री त्यांनी माझ्या बरोबर काय काय केलं याविषयी जेव्हा लोक प्रश्न विचारतील ना, तेव्हा त्याची उत्तरं आपण कधीच देऊ शकणार नाही. आणि आपण किती खरं बोलत असलो ना तरी लोकांना ते पटणार नाही अजित. म्हणून सांगते मी, मला माझ्या नशिबावर सोडून दे आणि तू या सगळ्यात अडकू नको. त्या 8 दिवस 9 रात्री त्याने तुझ्यासोबत काय केलं काय नाही याच्याशी माझं काहीही घेणं देणं नाही. मी त्या प्रेरणाला कसं विसरू, जी माझी बायकोच नाही, प्रसंगी आई सुद्धा झाली. प्रेरणा, मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे ग. खरं तर मला या गोष्टीचं वाईट वाटतंय की हे सगळं सहन करत असताना तुझी काहीच मदत नाही करू शकलो. पण आता मी करणार आहे ती तुला. आणि तू त्या अण्णा केदारला मारलं नसतंस ना तर मी तसाही मारणारच होतो त्याला. आणि हे बघ, अण्णा केदार सारख्या माणसाला मी मारलं म्हणून मला काही फाशी होणार नाहीये. नाही होणार. हे बघ, माझी जी काही शिक्षा असेल ना ती मी भोगीन आणि मी बाहेर येणार. मग आपण आपला पुन्हा नव्याने सुखाचा संसार सुरू करूया. सगळं चांगलं होणार आहे. काय बोलतोयस तू? त्याला मारलेलंच नाहीयेस तर त्याची शिक्षा तू का? नाही, मी मारलंय त्याला. माझं आहे ना. हे बघ प्रेरणा, मी जे सांगतोय ते लक्षात घेऊन ऐक. मी केलं काय करतायत? नाही, मी केलं अण्णा केदारचं खून. ऐका, काय करताय तुम्ही? हे प्लीज. अरे मी हताश झालीये ग. मी कुठल्या देवासमोर माझं डोकं टेकवू?
कुठल्या देवाला साकडं घालू मला काही कळत नाहीये. आणि कुठला देव धावून येणार आहे माझ्या मदतीला तेही मला कळत नाहीये. पण एक गोष्ट नक्की आहे, आजपर्यंत माझ्या प्रत्येक संकटात खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहणारी माझी मैत्रीण, जी फक्त माझ्या पाठीशी उभी राहिलेली नाहीये, तिने मला आधार दिलाय. गरज पडली तर ती माझी ढालही झालीये. ती माझी मैत्रीण मला कधीच हताश करणार नाही. वल्लरी, तूच माझा एकमेव आधार आहेस ग. काही करणे माझ्या आजीतला सोडव. वल्लरी, मला कळत नाहीये मी काय करू. प्लीज काय करते त्याच्यात तुम्ही समजा मला यांना. प्लीज उठा हो. वल्लरी, खूप मोठी वकील आहेस ना ग तू, आणि प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळालाच पाहिजे म्हणून लोकांकडनं पैसे न घेता न्यायदानाचं काम करतेस ना. आज मी न्यायाची भीक मागते ग तुझ्याकडे. कारण अण्णा केदारचा खून मी केलाय. मी गोळी झाडली आहे त्याच्यावर, पण त्याची शिक्षा माझ्या नवऱ्याला होता कामा नये. माझं काही झालं ना तरी चालेल, म्हणजे कायद्यानुसार मला फाशी होणार असेल ना, ती झाली तरी चालेल मला. पण माझ्या आजीतला काही होता कामा नये. आणि वल्लरी, तू जर मला मदत केली नाहीस ना, मला मदत करू शकली नाहीस ना, तर मी तुझ्याच पायावर डोका करून जीव देईन. प्रेरणा थांब. प्रेरणाताई प्लीज होता. प्रेरणाताई काय करता तुम्ही इथं? सांभाळा स्वतःला. काय चाललंय तुमचं? प्लीज असं नका वागू. प्लीज थांबवाय. कोणासाठी थांबव? माझा नवरा आणि तुम्ही सोडून दुसरं कोणी आहे का माझं असं? नाहीये ना. आणि गुन्हा मी केलाय. अण्णा केदारला गोळी मी मारलीये, त्याच्यामुळे त्याची शिक्षा मला व्हायला पाहिजे. म्हणूनच सांगते, माझा जीव गेला तरी चालेल, पण माझ्या नवऱ्याला या सगळ्यातून सोडव वल्लरी, प्लीज. माझ्यामुळे जर माझ्या सगळ्या लोकांना त्रास होणार असेल, माझ्या माणसाला शिक्षा होणार असेल, तर तो माझ्यावर होणारा अन्यायच आहे ना. म्हणून म्हणते वल्लरी, तू मला न्याय मिळवून देशील असं वचन जोपर्यंत देत नाहीस ना, तोपर्यंत मी नाही थांबणार. मी नाही थांबणार. प्रेरणाताई, प्रेरणाताई काय करताय तुम्ही? प्रेरणाताई प्लीज उठा. प्रेरणाताई काय चाललंय तुमचं? प्लीज असं नका वागू. प्रेरणाताई, मी तुम्हाला खोटी आश्वासनं नाही देऊ शकत. प्लीज याचं वचन नका घेऊ माझ्याकडून. पण एक गोष्ट मात्र मी नक्की सांगू शकते तुम्हाला, मी अजित भाऊजींना सोडवण्यासाठी वाटेल तितके प्रयत्न करेन. माझ्या परीने जे जमेल ना ते सगळं करेन. प्रेरणाताई प्लीज असं वचन नका घेऊ. मला वचन का देत नाहीयेस तू वल्लरी? मी वचन देऊ शकत नाही म्हणजे? अगं असं काय करतेस तू? मनोज भाऊजी, तेजा, अरे तुम्ही सगळे होतात ना तिथे, तुम्ही पाहिलात ना तुमच्या डोळ्यांनी. मी गोळी चालवली अण्णा केदारवर, मग त्याची शिक्षा माझ्या नवऱ्याला का? आणि तुझा कायद्याचा अभ्यास खूप चांगला आहे माहितीये मला खात्री. आणि नानावटी सर आहेत ना, ते मदत करतील ना तुला. बघ, नानावटी सर आहेतच आपल्या मदतीला. आपण सगळं आपल्या परीने जे होईल ना सगळं करायचं. पण तुम्ही असं हायपर होऊ नका. आता तुम्हाला आरामाची गरज आहे. प्लीज चला, या बघू माझ्यासोबत. तेजाताई, वल्लरी, आज प्रेरणा समाजाच्या नजरेत गुन्हेगार असली
तरी कायद्याच्या नजरेत तिने स्वसंरक्षणासाठी खून केलाय आणि म्हणून ती निर्दोष आहे. पण हे तुला सिद्ध करावं लागेल आणि अजित सुद्धा निर्दोष आहे हेही तुला सिद्ध करावं लागेल. पण सर, सिद्ध करायचं तरी कसं? पंचनामाच्या रिपोर्टची कॉपी हे एक तुझ्याकडे ठेव, मी पण माझ्याकडे ठेवतो एक कॉपी. मी अजून वाचलेली नाहीये. त्या दोघांना सोडवायचं होतं, त्या प्रोसिजरमध्ये बिझी होतो. आज रात्री आपण वाचून घेऊया आणि उद्या बोलूया याच्यावर. काळजी घ्या. थँक्यू.